लालबागच्या राजा मंडळातल्या कार्यकर्त्यांनो मस्तीत वागायचं बंद करा. राजा तुमच्यावरती नाराज आहे. अरे त्या मुलीचा आणि तिच्या वडिलाचा काय दोष होता? त्या मंडपामध्ये आतंकवादी घुसल्यासारखं त्या मुलीला आणि त्याच्या वडिलाला तुम्ही बेदम मारहाण केली. आपलं दर्शन झालं नाही, आपण राजापाशी पोचलो नाही, आपली लेक तरी राजापाशी पोचावी म्हणून त्या वडिलानं तिला खांद्यावरती राजापाशी नेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही धक्काबुक्की करून बेदम मारहाण करून त्या मुलीला आणि तिच्या वडिलाला मंडपाच्या बाहेर काढलं. आणि एखादा सेलिब्रिटी आल्यानंतरनी, बॉलिवूड स्टार आल्यानंतरनी, उद्योगपती आल्यानंतरनी तुमच्या मंडळातले चमचे बाहेर गेटवरती त्याला आणायला जातात. मग तो आतमध्ये येतो, तो दर्शन करतो, त्याच्यानंतरनी त्याची आरती होती. आरती झाल्यानंतर तो सेल्फी काढतो, त्याचा सत्कार केला जातो. तोपर्यंत सर्वसामान्य भक्त दर्शनापासून पूर्णपणे वंचित असतो. आणि तो गेल्यानंतरनी परत तुमची थेरं धक्काबुक्की करायची चालू होत्यात. अरे ज्यावेळेस मराठे अन्न छत्रात तुमच्या आल्यानंतरनी तुम्ही मराठ्यांना जेवण मिळू नये म्हणून तुमचं अन्न छत्र पूर्णपणे बंद ठेवलं. अरे एवढी कपटी आणि निवृत्ती तुम्ही ठेवू नका, म्हणून राजा तुमच्यावरती नाराज आहे. वर्षानुवर्ष कोळी बांधवांना राजाला विसर्जनासाठी समुद्रात नेण्याचा मान आहे, तो मान सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेतला. 33 तास तुम्हाला राजांनी तटकळत ठेवलं. राजा तुमच्यावरती पूर्णपणे नाराज आहे. असल्या भुरटीगिरी आणि चुतियागिरी करायच्या तुम्ही आता बंद करा. माझी फक्त लालबागच्या राजाला एकच विनंती आहे, राजा भक्तांपासून आणि तुझ्यापासून हे असल्या चमचेगिरी करणाऱ्या भुरटेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला लांब ठेव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.